हे दोन शब्द जर बघितले तर असं परस्पर विरोधीचे वाटत होते. त्या दोन्ही शब्दाला समानार्थी करण्याचं काम बडे साहेबांनी या ठिकाणी केलं, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. माहितीसाठी सांगतो, मराठा उद्योजक लॉबीची पहिली दिंडी जी म्हणजे पेटली होती ती संभाजीनगर मध्ये वाळूज MIDC मध्ये 250 रुपयांनी रोजाने काम करणाऱ्या मुलाने लॉबीची गोष्ट बघून, अजूनही ते फोटो असतील ते मी प्ले करायला लावतो. सायकल वरती मागे डब्बा ठेवला, वडापाव ठेवले आणि 10 रुपयाला वडापाव विकून त्यांनी 230 रुपयाच्या ऐवजी रोजचे 700-800 रुपये आज मर्चंट नेव्ही मध्ये खूप मोठ्या पोस्ट वरती आहे. पहिली दिंडी आणि तीच पोस्ट साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 2.5 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी शेअर आणि लाईक्स केली. पहिली दिंडी म्हणायला तर 2017 मध्ये इथूनच सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगरची मातीच तशी कारण इथून ठिणगी पडली तर एक तर एखादा एकदम उज्ज्वल होतो, नाही तर त्याची माती होते. खर तर मी अनेक उद्योजकाच्या कार्यक्रमामध्ये जात असतो. मी सगळ्या समाजाच्या कार्यक्रमात जायची मला संधी मिळते आणि त्या ठिकाणी मी बघतो की प्रत्येक जातीचा धर्माचा माणूस आपापल्या धर्मातल्या लोकांना, जातीतल्या लोकांना या ठिकाणी पायावर उभं करण्यासाठी मदत करत असतो. असं मी नाही म्हणत, पण इतिहासात अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे. अनेक लोक दाखले देतात. मराठे म्हटल्यानंतर खेकड्याच्या जातीचे आणि एकमेकाचे पाय ओढणारे सगळ्यात कोणी असल असं लिहिलेलं आहे. ज्यांनी लिहिलं, जे बोलतात त्यांनी इथं येऊन पाहिलं तर कदाचित त्यांचा गैरसमज या ठिकाणी दूर होईल. आता ती वेळ संपलेली. आता खऱ्या अर्थानं ज्याला स्वाभिमानाने मोठा झालेला मराठा असं म्हटलं जात होतं, तो आता व्यवसायामध्ये सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. काही जणांना यश मिळालं, काही जणांचं यश मिळणं बाकी आहे. आणि निश्चित ज्यांना यश मिळालं नाही, ज्यांना आपल्या व्यवसायामध्ये खूप संघर्ष करावा लागतो, त्या लोकांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास परत एकदा वाचला पाहिजे. असं म्हणतात, जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. आणि ज्यांना त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये एवढा संघर्ष करावा लागला, मी आता जे पहिलं उदाहरण सांगितलं तेच की आपल्याच लोकांकडून अनेक वेळा त्यांना त्रास झाला, तरी सुद्धा त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनच केलं नाही, मोठं केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ते सांभाळलं. आणि हे करत असताना जो त्रास त्यांना सहन करावा लागला, एवढा त्रास सहन करून सुद्धा ते मागे हटले नाही. तसंच आपण त्याचा इतिहास लक्षात ठेवून आपण जो काही व्यवसाय या ठिकाणी करतो, त्या व्यवसायाला खऱ्या अर्थानं मोठं करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. आणि आता तसं बघायला गेलं तर मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय जर कोणता असेल तर शेती व्यवसाय. परंतु शेती व्यवसायामध्ये आता निसर्ग असेल किंवा पहिले एखाद्याला 10 एकर शेती होती, मग 2 भावात वाटली, मग ती 5 एकर झाली, परत 2 भावात वाटली, मग ती 2.5 एकर झाली. असं करत करत शेती व्यवसाय जवळपास नाही याच्यामध्ये जमा झालेला आहे. आणि त्या काळामध्ये आपण खऱ्या अर्थानं ज्या वेळेस या जगाशी स्पर्धा करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस अशा पद्धतीची ऑर्गनायझेशन खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने आपल्या पाठीशी उभं राहण्याचं काम या ठिकाणी करत असते. बडे साहेबांनी खूप आग्रह केला, त्यांचं माझं 2-3 दिवस फोनवर पूर्ण झालं. आमचे मंगेश चिवटे साहेब पण येणार होते, त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्यांची तब्येत खराब असल्यामुळे ते येऊ शकले नाही. ज्या वेळेस मला निमंत्रण देण्यासाठी कोणी आलं होतं, माझ्या लक्षात नाही त्यांचं नाव, तर त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की एक ऍप येतं पवारसाहेब, आपण जर बघितलं तर एक ऍप आहे, त्याचं नाव विसरलो मी, इंडिया मार्ट. इंडिया मार्ट ऍप असं आहे की त्याच्यावर जर तुम्ही एक मेसेज टाकला की मला एवढा बारीक खेळा पाहिजे, तर त्या लगेच विदिन 2 ते 3 मिनिटाच्या आत तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर त्याच्या 10 सप्लायरची नाव येतात आणि 5-50 फोन येतात लगेच. त्या पद्धतीचा आपण एक ऍप चालू केलं पाहिजे की आपण जो व्यवसाय करतो किंवा आपण जे काम या ठिकाणी करतो त्याचा एक ऍप आपण जे बडे साहेबांनी दाखवलं त्याच्यात याचा समावेश झाला पाहिजे.
चालू आहे का? जेणेकरून जर माझ्यासारख्याला वाटलं की मला ही वस्तू घ्यायची आणि माझ्याच माणसाकडून घ्यायची, तर त्या ऍपवर जर टाकलं तर त्या वस्तूचा व्यवसाय करणारे कोण कोण या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये आहे, तर त्याची माहिती एका क्लिकवर त्याला मिळाली पाहिजे. आणि निश्चितच त्याचा फायदा व्यावसायिकाला होईल आणि मलाही माझ्या लोकांसाठी काहीतरी मी केलं याचं समाधान मलाही या ठिकाणी लाभल. कारण अशा पद्धतीचं काम जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की आपण त्याच्यामध्ये जास्त पुढे जाऊ शकू. आणि निश्चितच जसं बदलता काळ आहे, जशी बदलती टेक्नॉलॉजी आहे, त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि काही लोक समोर येऊन काम मदत करू शकतात, काही लोक पडद्याच्या मागे राहून मदत करू शकतात. मी 30 वर्ष राजकारणामध्ये आहे. मी शिवसेना शिंदे साहेबांचा पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे. मी नगरसेवक 2015 पासून आहे. मी सभागृह नेता, स्टँडिंग कमिटी, त्याच्यानंतर उपमहापौर आणि आता परत एकदा उपमहापौर म्हणून या ठिकाणी काम बघतोय. आणि निश्चितच या सत्तेच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर माझा माणूस जो माझ्याकडे येतो त्याला 100% या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हीच भावना जर प्रत्येकाने मनामध्ये ठेवली तर निश्चित समाजाला आणि समाजामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मोठं व्हायला वेळ लागणार नाही. फक्त एवढंच आहे की प्रत्येकाने आपला आपला सहभाग त्याच्यामध्ये नोंदवला पाहिजे. आणि जर आपण सहभाग नोंदवला तर निश्चित विनोद कोडे सारखे जे काही लोक अशा क्षेत्रामध्ये काम करतात आणि सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा उत्साह वाढल्याशिवाय राहणार नाही. असे अनेक शहरातले उद्योजक मी सांगू शकतो समाजाचे की जे खूप मोठे झाले परंतु त्यांनी कोणाला मोठं केलं नाही. अशी भरपूर नावं माझ्याकडे या ठिकाणी आहेत, परंतु मी आता नावं कोणाची घेणार नाही. फक्त एवढंच करतो की लोकांचं नाव सांगण्यापेक्षा मी कोणासाठी काय करू शकतो एवढं सांगणं मला असं वाटतं की या ठिकाणी उचित राहील. निश्चित आता आपली ओळख झालीच आहे, आपण संपर्कात राहू. आणि ज्या ज्या काही गोष्टी, काही कल्पना आमच्या डोक्यामध्ये असतील, काही तुमच्या कल्पना असतील, आपण दोघांच्या कल्पना खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात कसं उतरवता येईल आणि त्या प्रत्यक्षात उतरल्यानंतर मला असं वाटतं की मी जास्त नाही पण माझ्या पूर्ण आयुष्यात तर 100 लोकांना जर पायावर उभं करू शकलो तर त्याच्यासारखं पुण्याचं काम दुसरं कोणतंच नाही. कारण एक माणूस तो बघायला तर त्याचं अख्खं कुटुंब आणि त्याच्यानंतरची त्याची पुढची पिढी ही सगळीच्या सगळी त्या ठिकाणी सक्षम होत असते. आणि खऱ्या अर्थानं आपण आपल्या माणसाला सक्षम करणे हाच एक उद्देश जर डोळ्यासमोर ठेवला तर ज्या विनोद कोडे साहेबांनी जी मेहनत करून हे सगळं उभं केलेलं आहे तर ते पूर्ण झाल्याचं या ठिकाणी समजणं शक्य होईल. त्यासाठी निश्चित आपण या ठिकाणी प्रयत्न करू. आज आपण या कार्यक्रमाला मला बोलवलंय आणि निश्चित मलाही काहीतरी या ठिकाणी शिकायला भेटलं. जे जे आपल्याकडचे जे काही व्यावसायिक असतील की जे ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतात तर त्यांची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी जर मिळाली तर आपण भविष्यात त्यांना कुठं मदत करता येईल. आणि माझं कार्यालय महापालिकेत सुद्धा आहे, माझं घर शिवाजीनगरला आहे. या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उद्योजकाला ज्या ज्या वेळेस माझ्या मदतीचे किंवा काही काम पडलं तर कधीही तुम्ही बिनधास्तपणे माझ्याकडे येऊ शकता. माझा मोबाईल नंबर आहे, सगळ्यांकडे तुम्ही घेऊ शकता. आणि मला पीए नाही आहे, माझा मोबाईल माझ्याकडेच असतो. हे खरं आहे. मी टीमला जेव्हा पाठवलं त्यांना म्हटलं तुमच्या पीएन ला कॉल करू का, ते म्हणजे मलाच कॉल करायला. किती वाजता भेटले होते? खूप उशिरा भेटलो. 10:30-11 नंतर भेटला. आणि दिवसा कदाचित एखाद्या बैठकीत असलो, मीटिंग मध्ये असलो तर फोन उचलला जाणार नाही, परंतु त्याच्यानंतर मी फोन करत असतो. आणि रात्री फोन आला तर मी 100% फोन उचलतो. कारण रात्री फोन ज्याला गरज आहे तोच माणूस करत असतो. कधी कधी ज्याला गरज नाही तो पण करतो गप्पा मारायसाठी. आणि फोनवर तो विचारतो, भाऊ तुम्ही झोपले होते का? मी म्हणतो नाही, मी जागाच आहे, तू काय काम सांग. नाही मी सहज फोन लावला होता, तुम्ही उचलता का ते बघायचं. काही जण दवाखान्यासाठी फोन करतात, काही पोलीस स्टेशनच्या कामासाठी फोन करतात, अनेक फोन या ठिकाणी येत असतात. 10% लोक सोडले तर 90% लोक कामासाठीच फोन करतात. परंतु काही हरकत नाही, माझा नंबर घ्या 94-222 14-617. हाच नंबर माझा सोशल मीडियावर सुद्धा आहे. आणि खूपच जर एखाद्या वेळेस उचलला नाही गेला पण ते रिंग केली वाजला काय, जर खूपच कुठं कामात असतो तर फक्त एक टेक्स्ट मेसेज करा,
मी जरी या ठिकाणी उपलब्ध नसलो तरी माझे जे टीम आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या शहरामध्ये सगळ्यात मोठी टीम माझ्याकडे आहे आणि त्याचा मला निश्चित अभिमान आहे. या सगळ्या लोकांना आपल्यासाठी कुठं ना कुठं मी 100% मदत करायला पाठवू शकतो. महिलांची संख्या कमी आहे, महिलांच्या संख्येबाबतीतही आपण विचार केला पाहिजे, कारण सध्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सगळ्यात जास्त गरज जर कोणाला असेल तर ती महिलांना आहे. त्यासाठी आपण एखादा कार्यक्रम या ठिकाणी ऑर्गनाईज करावा. अनेक शासकीय योजना आहेत, मग त्या व्यावसायिकाच्या बाबतीत असतील किंवा आपण त्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्या पूर्ण देशामध्ये एक समाज असा आहे की बाकी देशासाठी काही करत नाही, पण देशाच्या पूर्ण योजना ते घेतात. आपणही त्यांचा या ठिकाणी आदर्श घ्यायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ज्या काही योजना आता कधी कधी काय होतं बडे साहेब की योजना असते, योजना घ्यायचा आपण प्रयत्न करतो, परंतु आपण मराठी आहे, आपण वागणं झुकणं काही आपल्याला जमत नाही. एखाद्याच्या कॅबिन मध्ये गेलो त्यांनी जर 10 मिनिटं आपल्याला आत बोलवलं नाही तर आपण जाहीर घरी येतो. तुम्हाला 10 मिनिटं वेट करावं लागणार नाही, अशा पद्धतीची मदत आपण करू. बँका असतील किंवा जे शासनाचं आता स्मॉल स्केलच्या बाबतीमध्ये चांगलं धोरण आहे, अनेक योजना आहेत, अनेक कर्ज पुरवठा करायचं सांगितलेलं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या काही योजना आहेत आणि योगा सीएचएमजेपी पण चांगले मुख्यमंत्री ते पण चांगली योजना आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब सुद्धा चांगले माझे ओळखीचे परिचयाचे ते पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे निश्चित आपल्या लोकांना त्या ठिकाणी मदत झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त मदत करताना 2 पावलं आपणही पुढं आलं पाहिजे. जास्त आपला वेळ घेत नाही आणि आता पुढं अजून एक बैठक आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. नंबर आपल्याला दिलेला आहे, बडे साहेब संपर्कात आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण मला बोलवाल त्या ठिकाणी निश्चित उपस्थित राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करील. आणि मी जे काही बोललो ते भाषण म्हणून नाही तर मनापासून बोललो. आज नंबर दिला, उद्या कोण आहे असं विचारणार नाही आणि सगळ्यांना मनापासून आणि प्रामाणिकपणे मदत करेल एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.